दरम्यान प्रज्ञा सातव यांच्या काँग्रेसला रामराम करण्याच्या भूमिकेवर हिंगोलीत काय प्रतिक्रिया उमटल्या ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। सर, तुम्ही मला सांगा की या ठिकाणी प्रज्ञा सातव जे आहेत ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय, काय वाटते? काय वाटायचं पक्षामध्ये, आमच्या पक्षाचं, काँग्रेस पक्षाचं, आम्ही प्रज्ञाताई सातवचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही राजूभाऊ सातवांचे कार्यकर्ते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही कोणी नेता गेला म्हणजे त्या काय पक्ष संघटनेतून नेता झालेले नव्हते, ते राजूभाऊंच्या निधनानंतर पक्षश्रेष्ठींनी एक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी म्हणून त्यांना आमदार केलं, पण त्यांनी कार्यकर्त्यांशी त्यांची कोणतीही कनेक्टिव्हिटी कधीच नव्हती, 2 वेळा आमदार करून सुद्धा। असं आपल्याला वाटते का हिंगोली जिल्ह्यातून आता काँग्रेस संपली आहे? कारण प्रज्ञा सातव आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय, अनेक कार्यकर्ते देखील गेलेत। भारतीय जनता पार्टी लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करायले, विरोधीमध्ये कोणाला काम करू द्यायचं नाही त्यांना, आणि लोकशाही त्यांना संपायची आहे। प्रज्ञा सातव हे अपवाद आहे। या अगोदरही आमचे माजी मुख्यमंत्री, मोठमोठे नेते पक्षामधून लालचीच्या आमिषाच्या बळी पडून गेले, कोणी ईडीला डरून गेले, कोणी सीडीला डरून गेले। त्याच्यामधून आता आमच्या ताईचं तर मला असं वाटत नाही ईडी सीडीची काय भानगड आहे, पण यामागे काय भानगड आहे त्यांना ठाऊक आहे। परंतु प्रज्ञाताई सातव हे लोकांची नेतेच नव्हती, त्यांनी कोणती जनतेतून एकही निवडणूक लढवली नाही। राजूभाऊच्या नावावर त्यांच्या नावाचा वारसा घेऊन ते राजकारणात आले, आणि आज त्यांनी आयत्या घरात नागोबा जाऊन ते आम्ही तयार केलेला घर त्यांनी भाजपला दिला। त्यांच्या मागे पक्ष संघटना, पक्षाचे कोणते कार्यकर्ते हा विषय त्यांच्या मागे आहेच नाही। त्यांचा मागचा विषय फक्त राजूभाऊ सातव आणि राजूभाऊ सातव आहे। आणि आम्ही कार्यकर्ते म्हणजे राजूभाऊने जी शिकवण दिलेली आम्हाला आहे की ती राजूभाऊ सातवचे आम्ही कार्यकर्ते आहे। कोणताही नेता गेला, कोणी गेला तरी पक्ष कुठं जाणार नाही, आणि विचार संविधानाचे घेऊन काँग्रेस पार्टी राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून भक्कम राहणार आहे आणि काम करणार आहे पुढे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।